झाले सोडिले सर्व घरदार त्यागीला सुखी संसार। या देशासाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या थोर महापुरुषांना प्रथम वंदन करतो व इथे सर्व उपस्थित ग्रामस्थ मान्यवरांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो व माझ्या भाषणाला सुरुवात करतो। मित्रांनो, भारत हा असा देश आहे की जवळजवळ 1630 पासून भारत कोणाच्या ना कोणाच्या तरी अधिपत्याखाली आहे। 1630 पासून अखंड हिंदुस्थानाचे दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या अधिपत्याखाली भारत काही काळ होता। त्यानंतर भारत ब्रिटिश, मुघल, इंग्रज यांच्या अधिपत्याखाली होता। ब्रिटिशांनी जवळजवळ 150 वर्ष भारतावरती राज्य केले। जेव्हा ब्रिटिश भारतावरती राज्य करत होते तेव्हा भारत व पाकिस्तान मिळून एक अजस्त्र असा देश होता। जेव्हा आपल्या भारतातील महापुरुष ब्रिटिशांना पळवून लावण्यात यशस्वी झाले तेव्हा ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य देण्यापूर्वी विचार केला की हे दोन्ही देश जर असेच एकत्र ठेवले तर स्वातंत्र्य झाल्यानंतर काही काळाने हे आपल्याला बरखास्त करू शकतात। म्हणून ब्रिटिशांनी जाण्यापूर्वी भारत व पाकिस्तान यांची पाहणी करून गेले। 14 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तानला स्वातंत्र्य दिले व अखेर तो सोन्याचा दिवस उगवला। तो दिवस म्हणजे 15 ऑगस्ट 1947। या दिवशी ब्रिटिशांचा युनियन जॅक दिल्लीच्या तख्तावर खाली उतरवला गेला व तेथे भारतीयांचा तिरंगा चढवला गेला। हा दिवस भारतीयांच्यासाठी खरोखरच अभिमानाचा दिवस होता। यानंतर तब्बल 2 वर्ष 11 महिने 18 दिवसानंतर म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी आपला भारताने स्वतःला सार्वभौम लोकतांत्रिक गणराज्य म्हणून घोषित केले व या दिवसापासून भारताचा कारभार सुरू झाला। मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले होते। त्यापूर्वी भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती, म्हणून 15 ऑगस्टला भारतीय ध्वज खालून वर चढवला जातो व 26 जानेवारी 1950ला भारत अगोदरच स्वतंत्र होता, पण त्या दिवशी भारताने स्वतःचा कारभार सुरू केला होता, म्हणून त्या दिवशी ध्वज वरती नेऊन फडकवला जातो। मित्रांनो, भारताने 26 जानेवारी रोजी स्वतःला लोकतांत्रिक गणराज्य म्हणून घोषित केले। त्या दिवशी भारताने भारतातील सर्व नागरिकांना एक समान हक्क, एक समान दर्जा दिला गेला। भारतात वेगवेगळ्या धर्मजातीचे लोक प्रत्येकाला आपापल्या भावा बहिणीप्रमाणे वागवतात। येथे एकामेकाने भाषा, जात, वाद यावरून वाद घालण्यास निर्बंध आहेत। हे निर्बंध आपल्या भारतीय संविधानात आहेत। मित्रांनो, जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारत हा आर्थिकदृष्ट्या कमकुवत देश होता। त्यावेळेस डॉक्टर मनमोहन सिंग यांना भारताचे अर्थमंत्री बनवले गेले। त्यांनी भारताला एक कमकुवत देशापासून आर्थिक विकासाच्या शिखरावर नेण्याचे काम केले। यात डॉक्टर मनमोहन सिंग यांचे खूप योगदान आहे। त्याचेच फळ म्हणजे भारत आज जगातील 4थ्या क्रमांकाची मजबूत व सक्षम अर्थव्यवस्था असलेला देश बनला आहे। संविधानाने भारतातील लोकांना जगण्या शिकण्याचा अधिकार दिला। म्हणूनच म्हणतो, चला करूया आपण संविधानाचा आदर आज, चला करूया आपण संविधानाचा आज आदर सत्कार, ज्याने दिला आपणास जगण्या शिकण्याचा अधिकार, ज्याने दिला आपणास जगण्या शिकण्याचा अधिकार। मित्रांनो, एक काळ होता ज्या काळात इंग्लंडच्या राष्ट्राध्यक्षांच्या इमारतीवर एक वाक्य लिहिले होते, डॉग्स अँड इंडियन्स आर नॉट अलाउड, म्हणजे येथे कुत्र्यांना व भारतीयांना प्रवेश नाही। त्यांचं सरळ स्पष्टपणे असं मत होतं की आम्ही भारतीयांना कुत्र्या समान मानतो। असं म्हणतात की समाजात 2 प्रकारचे लोक असतात, ज्यांचा अपमान केला तर ते लोक ते काम तिथेच सोडतात व दुसऱ्या प्रकारचे लोक असे की कोणी त्यांचा अपमान केला तर त्या कामात सातत्य राखून ते त्या कामात परिपूर्ण बनतात। भारतानेही असेच केले आणि याचे फळ म्हणजेच आज त्याच अध्यक्षांच्या खुर्चीवर भारतातील ऋषी सुनक नावाचा व्यक्ती राज्य करतो व मोठे देश आपल्याला मदत मागतात। यातून आपण नक्कीच मानू शकतो की भारत हा एक आज मजबूत व सक्षम देश बनलेला आहे। भारताने ना भांडवलशाही स्वीकारली ना समाजवादी स्वीकारले, तर भांडवलशाही व समाजवादीच्या तरतुदी असलेली एक विकसित अशी मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली। भारतात वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक
आनंदाने व सुख समाधाने राहतात. म्हणूनच म्हणतो की विविधतेत एकता आहे आमची शान, विविधतेत एकता आहे आमची शान. म्हणूनच आहे आमचा भारत देश महान, म्हणूनच आहे आमचा भारत देश महान. जाता जाता या देशासाठी काही 4 ओळी म्हणू इच्छितो. मत पूछो जमाने से क्या हमारी कहानी है, मत पूछो जमाने से क्या हमारी कहानी है, हमारी पहचान तो बस यही है कि हम हिंदुस्तानी है, हम हिंदुस्तानी है. शेवटी या तिरंगी ध्वजाला वंदन करतो व माझे भाषण संपवतो. जय